दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, वाङ्मयातील अनेक पैलू आयाम याचं चिंतन करण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्या आपण समर्थ रामदास स्वामी विरचित जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध हा पाहतो आहोत. या 21 समासांपैकी 10 समासांचा विचार आपण 4 दिवसांपूर्वी केला होता. मध्यंतरीचे 4 दिवस मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे समर्थांच्या वाङ्मयीन सेवेमध्ये खंड पडता उपयोगी नाही, म्हणून आदरणीय सौ मेधा कुलकर्णी यांनी समर्थांची नीतिशतक यावर आपले विचार मांडले. आज आपण या 21 समासी दासबोधातील 11वा समास, ज्याचं नाव आहे प्रारब्ध आणि प्रयत्न, या समासाचं चिंतन आपण करणार आहोत. 11 हा आकडा समर्थ रामदास स्वामींना अत्यंत प्रिय आहे. 200 समासी दासबोधातील 11वा दशक
या दशकातला नाव दिलेलं आहे भीम दशक. आणि हा जो भीम दशक आहे, आपल्याला माहिती आहे की 20 दशक ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. पहिल्या 10 दशकांमध्ये बद्धापासून सिद्धापर्यंत प्रवास आहे. जो माणूस बंधनात आहे, त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या बंधनात अडकून पडलेला आहे, प्रपंचामध्ये लिप्त आहे, लिडबिडलेला आहे. तिथून त्याचा प्रवास बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध अर्थात ज्ञानी पुरुष एवढा प्रवास समर्थ रामदास स्वामींनी आपल्याकडनं करून घेतला. आणि 11वा दशक हा भीम दशक नाव दिलंय. आणि या दशकापासून समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाला एक वेगळा आयाम निर्माण करून दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 11व्या दशकापासून हा जो ज्ञानी पुरुष तयार झाला, हा जो सिद्ध पुरुष तयार झाला, यांनी राष्ट्रोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी काम करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. आणि ते काम करत असताना आपली साधना, आपली सगुणोपासना हिला कुठेही धक्का लागता कामा नये, असं समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. म्हणून 11व्या दशकापासून ग्रंथराज दासबोध एक वेगळी कलाटणी घेतो. 11व्या दशकातले सगळे समाज तुम्ही पहा आणि त्यानंतरचे सुद्धा बहुसंख्य समाज पहा. एक ज्ञानी पुरुष केवळ आश्रम किंवा मठ न करता, केवळ हिमालयामध्ये जाऊन आपल्या वैयक्तिक मोक्षाची संकल्पना आणि वाट न पाहता त्यांनी समाज उद्धारासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं पाहिजे, असं समर्थांना वाटतं. आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींची 11 लघु काव्य आहेत. आपले ज्येष्ठ साधक आदरणीय अनंतराव बोधे कराडला असतात. ते कित्येक वर्षांपासून चाफळ इथला साधना सप्ताह, इथला दासबोध अभ्यास वर्ग संपला 16 मे ते 20 मे. 21 मे ठरवतात आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांची नाव नोंदणी करून घेतात आणि त्या सगळ्यांना 11 मारुतींचं दर्शन करून आणतात. सातारा डेपो मधनं बस निघते, 11 मारुतींचं दर्शन संध्याकाळपर्यंत करून आणते. 11 या आकड्याला समर्थांच्याकडे विशेष स्थान आहे. आपल्याला अजून एक संदर्भ मी देईन. मानसपूजा नावाचं प्रकरण आहे आणि यामध्ये 13 भाग आहेत. या 13 भागांमध्ये प्रत्येक भागात 11 कडवे आहेत. 13 भाग आपल्याला माहिती आहे. समर्थ रामदासांना त्रयोदशाक्षरी मंत्राचं त्यांनी पुरस्चरण. आज इंटरनेटची बरीच गडबड दिसतीये, सारखा व्यत्यय येतोय. बघूया काय होतंय ते. मी आपल्याला सांगत होतो की मानसपूजा यामध्ये 13 प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणात 11 ओव्या आहेत. या 21 समासी दासबोधामध्ये हा जो 11वा समास आहे हा सुद्धा विशेष समास आहे. या समासाचं नाव आहे प्रारब्ध आणि प्रयत्न. आपल्याला माहिती आहे
आमची शास्त्र ग्रंथ असं सांगतात की मानवी जीवनामध्ये प्रारब्धाचं महत्व केवळ 20% आणि 80% महत्व हे त्याच्या प्रयत्नांवर आहे, त्याच्या निष्ठेवर आहे, त्याच्या यत्नांवर आहे. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की मी खूप कष्ट केले पण मला यश मिळालं नाही, यामध्ये गडबड आहे. समर्थ म्हणतात अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सजेना. प्रयत्न खूप केले पण योग्य दिशेने केले नाही, म्हणजे ती चूक कुणाची आहे? आपली आहे. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, उपयोग नाही काही. प्रारब्ध हे मानवी जीवनामध्ये केवळ 20% आणि प्रयत्नांचा भाग मात्र 80%. हा जो समास आहे 11वा समास, याचं नाव आहे प्रारब्ध आणि प्रयत्न. समर्थ रामदास स्वामींनी यत्न, प्रयत्न, प्रयत्न असे 3 शब्द वापरलेले आहेत. त्याचा अर्थ एकच आहे. यत्न म्हणलं तरी प्रयत्न आहे, प्रयत्न म्हणलं तर प्रयत्न आहेच आहे, आणि प्रयत्न नावाचा एक शब्द आहे. हे तिन्ही शब्द एकाच भावार्थाने वापरलेले आहेत. प्रारब्धाला समर्थांनी ते आहे ते ऍक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलंय. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे, चळेना ऐसा श्रीराम. प्रारब्ध योगे देह असे, काहीतरी संचित आहे, काहीतरी कार्य आहे त्याच्या पाठीमागे, म्हणून हा देह दिलेला आहे भगवंतानी. पण हा देह आहे म्हणूनच त्यात मी लिप्त होऊन बसलं पाहिजे का? समर्थ पुढच्या चरणामध्ये म्हणतात असे अथवा नासे. हा देह असला काय आणि पडला काय? जिवंत राहिला काय आणि मृत झाला काय? असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे चळेना ऐसा. पण आमच्या अंतःकरणामध्ये कुठला विचार बसला पाहिजे की जो हलणार नाही, जो चळणार नाही, जो डगमगणार नाही? अहम ब्रह्मास्मी, ऐनात्मा ब्रह्म. माझ्या स्वरूपाचं ज्ञान म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे, चळेना ऐसा श्रीराम. तो विचार ब्रह्मविचार, परब्रह्माच्या प्राप्तीचा विचार. पुढे समर्थ म्हणतात त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकिला, सावकाश श्रीराम. काय शब्द वापरलाय समर्थ रामदासांनी? सावकाश. फार लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष केल्यासारखं. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची जाणे, तो जो विचार आहे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. प्रपंचामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठे दुःख आहे, कुठे सुख आहे, सगळा विचार संपला. देहो प्रारब्धी टाकिला, सावकाश. हा देह काय होईल ते होईल, प्रारब्धावर सोडून द्यायचा आणि आपली साधना करत राहायची. समर्थ या समासामध्ये काय म्हणतात त्याचा विचार आपण आता ओव्यांच्या द्वारे करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जैसी दशावतारी माधवी, एक सांगता एकची भावी, आणि उफराटे वेढा लावी, मुख्य नायकाशी श्रीराम. तैसे तुवा न करावे, मी बोलतो कवणिया भावे, ते आशयी मन घालावे,
आधार सांडुनी श्रीराम. मी बोलतो परी शंका वाटे, काजे तुझा आधार न तुटे. आधार घेता सुख वाटे, परी तो दुःखदायक श्रीराम. वैद्य औषध दिजले आणि पथ्यही सांगितले. पथ्य मोडूनी कुपथ्य केले, तरी काय वैद्यासी बोल श्रीराम. कुळा कुडवाया गेले, धक्के माराया पथ्य मोडिले. ते औषधची मारक झाले, कुपथ्या करिता श्रीराम. समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी या समासाची जी सुरुवात केलेली आहे, ती सुरुवात अशी आहे की जैसी दशावतारी माधवी, एक सांगता एकची भावी, आणि उफराटे वेडा लावी मुख्य नायकाशी. एखादा नाटक चालू असतं, एखादा खेळ चालू असतो, आणि त्यामध्ये एक पात्र असं असतं की जे पात्र त्या नाटकामध्ये हास्यरस निर्माण करतं. आपण सर्कस पाहत असतो. सर्कसीमध्ये आपल्या हृदयाचा ठोका चुकेल असे प्रसंग असतात. ते पाळणे असतात. पाळण्यावरनं एकाने उडी मारलेली असते, दुसरा येतो पाळण्यावरनं, तो त्याला वरचेवर उचलतो. आपल्याला वाटतं हा पडेल का, काय खाली पडतो का. एकाने हात सोडला, दुसरा धरतो, दुसऱ्याने सोडला, तिसरा धरतो. किती व्यवस्थित त्यांच्यातले सिंक्रोनायझेशन चालू असतं. आणि हे सगळं चालू असताना किंवा वाघ आलेला आहे आणि तो रिंग मास्टर मध्ये जातो, वाघ त्याच्यावर गुरगुरतो. आपल्याला वाटतं धरतो का काय. सिंह येतो. अनेक खेळ तिथं करून दाखवले जातात. सिंह, वाघ हे प्राणी ऐकत नाही तर तो रिंग मास्टर तो चाबूक वाजवतो आणि हे प्राणी सुद्धा विरोध दाखवतात. तेव्हा आपल्या हृदयाचा ठोका चुकेल का, आपण एकदम घाबरतो. हे जे आलेलं टेन्शन आहे, मनावर आलेला जो ताण आहे, तो ताण कमी करण्यासाठी अधूनमधून ते विदूषक येतात, ते जोकर येतात आणि ते काहीतरी बोलतात, एकमेकांना फळ्यानी मारतात, विनोद करतात. समर्थांनी तो दृष्टांत या ठिकाणी दिलाय. जीवनामध्ये आमच्या खरं तर हा पुढच्या सगळ्या ओव्या मानवी जीवनाचा एक दृष्टांत आहे. मानवी जीवनामध्ये सुख दुःख कशी येतात आणि माणूस त्यापासून कसा पलायनवाद घेतो, कसा पळपुटेपणा करतो, त्याचं वर्णन या समासात सुरुवातीला आहे. समर्थ म्हणतात, जैसी दशावतारी माधवी. ते जे नाटक चालू असतात त्यामध्ये विदूषक असतात, विनोदी पात्र, विनोद रस निर्माण करणारे, हास्य रस निर्माण करणारे पात्र असतात. एक सांगता एकची भावी आणि उफराटे वेढा लावी मुख्य नायकाशी. तो दुसरंच काहीतरी बोलतो आणि लोकांमध्ये हाशा पिकतो. आणि शेवटी काय आहे की हे जे सगळं नाटक चालू आहे, हे पाहणारे लोक टाइमपास म्हणून आलेले असतात. वेळ आहे, चला आज सर्कस पाहूया, चला आज नाटक पाहूया, असं असतं ते. समर्थ म्हणतात, तैसे तुवा न करावे. हे नाटक नाहीये. मी जे तुला सांगतोय हे काही मी टाइमपास होत नाहीये माझा म्हणून सांगतोय का, माझा वेळ जात नाहीये म्हणून सांगतोय का. तुझ्या भल्याचं सांगतोय मी. मला तुझ्याबद्दल तळमळ आहे म्हणून मी हे तुला सांगतोय. तैसे तुवा न करावे, मी बोलतो कवणिया भावे. ते आशयी मन घालावे, आधार सांडुनी श्रीराम. आपण पाहिलं की मागच्या समासामध्ये, विविध शिकवण समासामध्ये समर्थ म्हणतात की त्यातून पळपुटेपणा करण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी अनेक संतांच्या वचनांचा, उपदेशाचा गैरअर्थ काढला जातो. आपण पाहिलं
प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. समर्थ म्हणतात. लोक काय धरतात? प्रपंची पाहिजे सुवर्ण एवढंच धरून बसतात. आधी करावा नेटका संसार, मग घ्यावे आधी करावा संसार नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. लोक काय करतात की फक्त पहिला चरण लक्षात ठेवतात, आधी करावे संसार नेटका, आणि संसाराच्या मागे लागतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तैसे तुवा न करावे, मी बोलतो कवणिया भावे. अरे माझा भाव तर तू लक्षात घे, माझी तळमळ तर तू लक्षात घे. ते आशयी मन घालावे, आधार सांडुनी श्रीराम. माझ्या बोलण्याचा आशय काय आहे तिकडे तू लक्ष दे. आणि तू जे काही आतापर्यंत विनाकारण संतांचे, महानुभावांचे, सज्जनांच्या वचनांचा आधार घेऊन तोंड देखलेपणा जो करत होतास तो तू बंद कर. समर्थ प्रयत्नाची माहिती सांगताना, प्रयत्नाचं महत्व सांगताना म्हणतात, प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण, निमिष एक श्रीराम. तैसे तुवान करावे, मी बोलतो कवणिया भावे. अरे माझा भाव तर लक्षात घे, माझी तळमळ तर लक्षात घे, माझ्या बोलण्याचा आशय तर लक्षात घे, मग तुला समजेल मी काय बोलतोय. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना, काही केल्या श्रीराम. तुझ्यातला अवगुण काढायचा असेल आणि मी जे बोलतोय ते जर तुला लक्ष देऊन ऐकायचं असेल तर तू इकडे लक्ष दे. समर्थांनी मागच्या समासामध्ये काय मागितलंय? दुश्चित्तपणा मागितला. तू मला तो दुश्चित्तपणा दे, तो सोडून टाक आणि एकाग्र होऊन मी जे काही सांगतोय ते तू ऐक. इथं समर्थ तेच म्हणतात, ते आशयी मन घालावे, तुझं लक्ष तिकडे जाऊ दे. मी बोलतो परिशंका वाटे, काजे तुझा आधार न तुटे, आधार घेता सुख वाटे, परितो दुःखदायक श्रीराम. समर्थ म्हणतात तुला आता गोड वाटेल, तुला बरं वाटेल, पण त्याचा परिणाम मात्र भयानक आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हणून फक्त सोनं जमा करत राहिलास आयुष्यभर तर शेवटी तुला भगवंत कसा भेटेल? ज्यांच्यासाठी सुवर्ण जमा केलं, ज्यांच्यासाठी काबाड कष्ट केले, धन द्रव्य पैसा इस्टेट जमा केली, ते तरी तुझ्यासोबत येतील का? परिणाम किती दुःखदायक आहे, शेवट किती दुःखदायक आहे. मी बोलतो परिशंका वाटे, माझ्या बोलण्याची तुला शंका येणं साहजिक आहे. माझ्या बोलण्यावर तुला अविश्वास मनात वाटणं साहजिक आहे. का? काजे तुझा आधार न तुटे, कारण तू जो छद्मीपणा वापरलास, तू जो लबाडपणा वापरलास, संतांच्या वचनांचा गैरअर्थ काढलास, तो आधार तुझा तुटून जाईल. म्हणून तू माझं ऐकत नाहीयेस. काजे तुझा आधार न तुटे, आधार घेता सुख वाटे, परी ते दुःखदायक. तू अशा गैरअर्थ काढशील आणि त्या वचनांचा आधार घेऊन माझ्यापासून परावृत्त होशील आणि जीवनातच जर तू अडकून पडशील, प्रपंचातच जर अडकून पडशील तर तुला अंततोगत्वा दुःख भोगावं लागेल. समर्थ म्हणतात, आता तू मनातली आशंका काढून टाक. येथे आशंका फिटली, बुद्धी येतने प्रवेशली, काही एक आशा वाढली, अंतःकरणी श्रीराम. माझी तळमळ बघ आणि प्रयत्नपूर्वक मी जे सांगतो ते त्याचं तू आचरण कर. तर तुला या मायेच्या पसाऱ्याच्या बाहेर पडता येईल. तर तुझा तो मीपणा तुटेल.
तरच तुला आपल्या जीवनाचं खरं वर्म सापडेल. आता पुढच्या ज्या 10 ओव्या आहेत या सगळ्या ओव्यांमध्ये एक समर्थ रामदास स्वामींनी एक सुरेख दृष्टांत दिलाय आणि त्या दृष्टांताचं तर सध्या आपण सगळेजण त्याची प्रचिती घेत आहोत. त्या दृष्टांताची वैश्विक संकट चालू आहे. सरकार सांगताय, जगातले मोठे मोठे नेते सांगतायत, मास्क लावल्याशिवाय फिरू नका, हात स्वच्छ धुवा, इकडे तिकडे थुंकू नका. पण आम्ही काय करतोय? ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. समर्थांच्या समोर जो शिष्य बसलेला तो तसा नाही, ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. मास्क लावा की तो म्हणतो अहो मास्क लावला की आमचा जीव गुदमरतो. यांनी सांगितलं. मास्क लावूनही काही होत नाही, त्यांनी सांगितलं. जे काबाड कष्ट करतायत, रस्त्यावर निसतायत, तिथंच खातायत, त्यांना का कोरोना होत नाहीये? आम्हालाच कोरोना होतोय म्हणजे तुम्ही काहीतरी गडबड सांगताय, काहीतरी खोटं सांगताय. मनामध्ये आशंका आहे, अनेक प्रश्न आहेत. म्हणून समर्थ म्हणतात येथे आशंका फिटली. तू मनातली शंका काढून टाकली पाहिजेस. बुद्धी येतने प्रवेशली, प्रयत्नपूर्वक तू काम केलं पाहिजेस. काही एक आशा वाढली अंतःकरणी. आता पुढचा जो प्रसंग आहे, हा सगळा प्रसंग समर्थ रामदास स्वामींनी एका मार्मिक दृष्टांत आहे. दृष्टांत काय आहे की रोगी आहे आणि तो रोगी वैद्यांकडे गेलेला आहे. वैद्यांकडे गेला, वैद्यांनी औषधं दिली, वैद्यांनी पथ्य पण सांगितलं. सीटी स्कॅन मध्ये तुमचा स्कोअर 10 आलेला आहे. आता तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, मास्क लावल्याशिवाय रूमच्या बाहेर पडू नका, घरातल्या घरात क्वारंटाईन राहा. मी जी सगळी औषधं सांगितलेली आहे ती सगळी औषधं घ्या. मास्क काढून कुणाशी बोलू नका, इकडे तिकडे हात लावू नका. त्यांनी सांगितलंय. आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पडतो, आम्हाला वाटतं मला तो खोकला नाहीये, मला तर दम लागत नाहीये, मला कसला आलाय कोरोना. आम्ही काय करतो, त्या डॉक्टर पुढे हो 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 म्हणतो. समर्थांनी ते सगळं वर्णन या समासात केलेलं आहे सुरुवातीला. आम्ही फक्त तोंडदेखलेपणासाठी हो हो म्हणतो, पण वागायचं तसंच वागतो. आज 2 महिन्यापूर्वी काय परिस्थिती होती हो? माणसं पटापट जात होती. हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती, बेड शिल्लक नव्हता, डॉक्टर उपलब्ध नव्हते तुमच्याकडे पाहण्यासाठी. गर्भावस्थेमध्ये सोहम 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 म्हणत होतो, भगवंता मला इथून वाचव रे, मी पुन्हा इथे येणार नाही. कळवळून भगवंताची प्रार्थना केली. बाहेर पडल्याबरोबर कोहम, मी कोण आहे मला माहित नाही. मी तर स्वतःला विसरलो तर विसरलो, भगवंताला पण विसरलो. कोण भगवंता, कोण वैद्य, कोण डॉक्टर? हे सगळे पोट भरू गल्ला भरू करण्यासाठी धंदे करतायत. काही नसताना आम्हाला कोरोना सांगतायत. आणि त्यांनी सांगितलेलं पथ्य आम्ही पाळतच नाही. मला काही झालेलं नाही म्हणून मी सगळं बाहेर फिरत राहतो, 10 ठिकाणी जातो आणि मी त्या कोरोना विषाणूचा प्रचार प्रसार करत राहतो. अनेक लोक माझ्यामुळे आजारी पडतात, त्यातले काही लोक निजधामी सुद्धा जातात. कुणाचं पातक आहे हे? हा झाला केवळ एक दृष्टांत. समर्थांनी हा एक दृष्टांत या ठिकाणी दिलाय. पण मानवी जीवन कसं आहे? वैद्य म्हणजे कोण आहे? सद्गुरू हे वैद्य आहेत, संत हे वैद्य आहेत.
आणि जो रुग्ण आहे तो रुग्ण म्हणजे भवसागरामध्ये लिडबिडलेला, बुडणारा, वैतागलेला, त्रिविध तापांनी पोळलेला तो जीवात्मा आहे. त्या जीवात्म्याची तळमळ आहे म्हणून सद्गुरू त्याला सांगतायत. आणि तो इकडून ऐकून न ऐकल्यासारखं तो करतोय, किंवा ऐकत असताना समोर सद्गुरू आहेत त्यांची भीड पुरवत नाहीये म्हणून तो त्यांना तोंड देखलेपणासाठी हो हो म्हणतो. मी तुम्ही म्हणाल तसं वागतो. अत्यंत सुरेख दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. वैद्ये औषध दिदले आणि पथ्यही सांगितले. पथ्य मोडूनी कुपथ्य केले, तरी काय वैद्यासी बोल श्रीराम. कुळा कुडवाया गेले, झक्क माराया पथ्यने मोडिले. ते औषधची मारक झाले, कुपथ्या करिता श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणताय वैद्यांनी औषध दिलं, डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात आणि सांगितलं तेलकट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, थंड पदार्थ खाऊ नका, बिना मास्क बाहेर जाऊ नका, हात धुवत राहा. पथ्यही सांगितलं. डॉक्झीसायक्लिन दिल्या, एझिथ्रोमायसिन दिल्या, आयव्हरमॅक्टिन दिल्या, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट दिल्या, काढे दिले, औषधं दिले, पथ्य सांगितले. पथ्य मोडून कुपथ्य केले, पण मला काहीच झालेलं नाहीये. डॉक्टरांना त्यांचा गल्ला भरायचा आहे, पैसे उकळायचे आहेत म्हणून प्रत्येकाला ते कोरोना सांगतायत अशी माझी धारणा आहे. पथ्य मोडून कुपथ्य केले. जाऊ नको बाहेर म्हणलं, बाहेर गेला, दुकानावर गेला, भाजी मार्केटला गेला, धान्य आणलं, काय 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 धंदे केले. आपला संसर्ग दुसऱ्यांना दिला, दुसऱ्यांचा संसर्ग आपण घेतला. तरी काय वैद्यासी बोल. आता वैद्याला दोष देऊन चालेल का? संतांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं. अरे संसारामध्ये सुख झालंय असं मी ऐकलं नाही, पाहिलंही नाही. संसारी सुख झाले ऐसे पाहिले ना ऐकिले. समर्थ म्हणतात तो तर महामूर्ख आहे. ज्याला प्रपंचामध्ये सुख वाटतं तो महामूर्ख आहे, परममूर्ख. या त्रासातून वाचण्यासाठी समर्थ आम्हाला काही पथ्य सांगतायत. कर प्रपंच, पण त्यात अडकू नको. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते विहित कर्म तू कर, त्यात कुठेही गुरफटून पडू नको. हे पथ्य आहे. आम्ही पथ्य मोडून कुपथ्य केले, मग आता भोग त्याची फळं. कधी जप केला नाही, कधी सज्जनगडला गेलो नाही, कधी घडीमध्ये गेलो नाही, कधी गोंदवल्याला गेलो नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, कधी स्तोत्र वाचलं नाही. राब 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 राबलो. काबाडी, कुटुंब काबाडी झाला समर्थ म्हणतात. बैल झाला, नुसतं ओझं वाहून वाहून वाहून, त्याला तर काही मिळालं नाही. पथ्य मोडून कुपथ्य केले, तरी काय वैद्यासी बोल. आता तू सद्गुरूंना दोष देशील का? आता तू भगवंताला दोष देशील का? गर्भामध्ये अनेक यातना होत होत्या, तेव्हा तू भगवंताला कळवळून म्हणालास की भगवंता या कारागृहातून माझी सोडवणूक कर रे, मी पुन्हा इथे येणार नाही. भगवंताने तुझं ऐकलं. तुला हे घवाड मिळालंय, नरदेह हे घवाड म्हणतात समर्थ. आणि काय केलं त्याचं तू? सगळं कुपथ्य केलं. जे करू नको म्हणलं होतं तेच तेच करून ठेवलं तू. कुळ कुडवाया गेले, धक्के माराया पथ्य मोडिले.
ते औषधाची मारक झाले कुपथ्या करिता श्रीराम. अनेक आता ते डॉक्टरांनी दिलेली औषधं आहेत, त्यामध्ये 2 अँटीबायोटिक आहेत. आपल्याला कल्पना असेल की आपण जे औषधं घेतली, आता मी त्या फेजमधून गेलोय म्हणून मला ते सगळं माहिती आहे. परमेश्वर करो आणि तुमच्यावरती वेळ न येवो की औषधं घ्यायची गरज पडू नये. पण दिवसातून 12-13 गोळ्या खाल्ल्यात आम्ही. आणि किती दिवस खाल्ल्या? 7 दिवस खाल्ल्या. 1 नाही 2 नाही 7 दिवस. चार्टच करून ठेवला होता आम्ही. नाश्त्यामध्ये प्रत्येकाला 2-2 गोळ्या, जेवणामध्ये प्रत्येकाला 2-2 गोळ्या, 4 वाजता 2-2 गोळ्या, रात्री झोपताना 2-2 गोळ्या. समर्थ म्हणतायत एवढी ती अँटीबायोटिक्स खाल्ली, डॉक्झीसायक्लिन खा, आयोर्मेक्टिन खा, एजिथ्रोमायसिन खा, आणि पथ्यही सांभाळलं नाही. त्या औषधांचा परिणाम झाला, साईड इफेक्ट आले, आजारपण बळावलं. एका तापातून मुक्त होण्यासाठी म्हणून मी तुला काही दिलं, तू कुपथ्य केलं. आता भोग त्रिविध ताप भोग, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. या तिन्ही तापांचं फळ तुला आता भोगलं पाहिजे. कारण मी जे तुला सांगितलं होतं की अरे सकाळी उठ, प्रातस्मरामी करावे, काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, वैश्यदेव कर, त्यानंतर जेवण कर, प्रभाते मनी राम आधी वदावा, पुढे वैखरी राम सारखा बोलत जावा. ते नाही केलं तू. तोंडात तर राम शब्द आलाच नाही कधी. लोकांची निंदा करणे, शिव्या घालणे, हेच काम केलं. झक्के मारा या पथ्य मोडीले, समर्थांचा शब्द फार भारी आहे. आपण जो आता सध्या म्हणतो ना झक मारायला गेला होता का, झक्के मारणे म्हणजे माशा मारणे. माशा मारतो की केव्हा मारतो माणूस? जेव्हा त्याला फुल वेळ, पूर्ण वेळ आहे, निवांत आहे, वेळ जात नाहीये. अशा वेळी माणसं त्या तलावात जातात, कारण त्यात इट्स अ टाइम कन्झ्युमिंग जॉब. गेलंय आणि माशी मिळालेत असं थोडंच आहे. आंब्याच्या वनामध्ये गेलं, 5-6 आंबे तोडले, कैऱ्या आणल्या, असं थोडंच आहे ते. तो गळ लावावा लागतो, तो पाण्यात सोडावा लागतो, मग ती माशाने बरोबर धरला पाहिजे. हळूहळू हळूहळू तो गळ, त्याचा घसा फाटेल अशा पद्धतीनं बसलाय हे समजलं पाहिजे, म्हणजे तो सुटू शकत नाही. अशी मासे पकडले पाहिजेत. त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. समर्थांनी हा शब्द असा वापरलाय, झक्क माराया पथ्य मोडीले. का मोडलं तू पथ्य? मी तुला सांगितलं होतं ना, थोडं भगवंताचं भजन कर, सगुणा पूजा कर, मानस पूजा कर. तुला काही भेटत नसेल तर ते सगळं तू सोडलं आणि विषयांमध्ये रंगून बसला. ते औषधाची मारक झाले कुपथ्या करिता. मी जे तुला औषध दिलं होतं, मी तुला हा देह दिला, हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, पर्याय होतो काही याचा. समर्थ सांगतायत हाट भरला संसाराचा. अरे हा बाजार भरलेला आहे. नफा पहावा देवाचा, हे तुला मुद्दल दिलेलं आहे. आपण काय करतो, आपल्या मुलाला वगैरे एक काही अमाऊंट देतो, एक रक्कम देतो, आणि त्याला म्हणतो तू याच्यावर बिझनेस डेव्हलप कर आता. किंवा जो बिझनेस आहे तो आपण त्याला हँडओव्हर करताना म्हणतो, हे बघ एवढे ऍसेट आपल्याकडे आहेत, एवढा माल इथं आहे, एवढे पैसे लोकांकडनं येणं आहे, एवढा पैसा मार्केटमध्ये आहे, बँकेमध्ये एवढा आहे, हे सगळं मी तुला दिलंय, आता तू ह्याच्यावर धंदा कर. समजा ते सगळं मिळून 4-5 लाख 5 लाख रुपये झाले. 1 वर्षानंतर जर ते 4.5 लाख झाले तर धंदा झाला का? काहीतरी त्याच्यावर व्याज मिळवलं पाहिजे. समर्थ म्हणतात हाट भरला संसाराचा, बाजार भरलाय, नफा पहावा देवाचा. देवाने हे मुद्दल दिलेलं आहे मला. हे पंचभौतिक देह जो दिलेला आहे हे मूळ मुद्दल आहे, हे औषध आहे. आणि या औषधाच्या बळावर हा भवसागर पार करून पलीकडे जायचं आहे.
पण आम्ही एवढे अडकून पडलो, आम्हाला माहितीच नाही की हा देह म्हणजे एक औषध आहे, एक साधन आहे, आणि हे भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला विसर पडला पलीकडच्या तीराचा, आम्ही तिथंच गुरफटून पडलो. त्यामुळे काय झालं की याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे, विषयांमध्ये रमल्यामुळे, ती तगबग सुटत नसल्यामुळे, हे जे औषध आहे, हा जो देह आम्हाला दिलेला आहे, समर्थ म्हणतात ते औषधची मार्क झाले कुपथ्या करिता. पथ्य पाळलं नाही, कुपथ्य झालं. आणि हा देह, ज्या देहाच्या द्वारे, ज्या देहाच्या साधनाद्वारे, ज्या देहाच्या माध्यमातून आम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं होतं, ते राहिलं. आणि यात लिप्त झाल्यामुळे अनेक भोग आम्हाला भोगावे लागत आहेत. खूप खूप खाल्लं, अजीर्ण झालं, खूप काबाड कष्ट केले, अनेक व्याधी निर्माण झाल्या. भगवंताकडे लक्ष नाहीये, त्याचं भजन पूजन काही केलं नाही. त्यामुळे ज्या व्याधी निर्माण झाल्या त्याची गंभीरता वाढली, त्याचं दुःख वाढलं. आम्ही जर भगवंताचं भजन केलं असतं तर देह दुःख ते सुख मानीत जावे, अशी आम्हाला काहीतरी सूचना मिळाली असती. आम्ही केलंच नाही काही. मनाचे श्लोक वाचलेच नाहीत. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती, हे आम्ही कधी वाचलंच नाही. दासबोध वाचलाच नाही. मग दुःख तर भोगावं लागेल. कदाचित जे मुद्दल दिलेलं आहे, हा देह दिलेला, ते सगळं बुडण्याची शक्यता आहे, नाश होण्याची शक्यता आहे. मग कसली साधना आली आहे? तैसे भवरोगी बहु खंगले, त्यासी सज्जन वैद्य अपंगिले, ज्ञान रसायन दिधले, जेणे तात्काळ पालटे श्रीराम. समर्थ मग म्हणतायत तैसे भवरोगी बहु खंगले. या संसार दुःखातल्या अनेक रोगांनी, अनेक व्याधींनी हा देह जर्जर झाला, खंगला. त्यासी सज्जन वैद्य अपंगिले. सज्जनांच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती तळमळ वाटती आपल्या शिष्याप्रती, त्यांनी त्याचा अंगीकार केला. त्या शिष्याला जवळ घेतलं. ज्ञान रसायन दिधले, जेणे तात्काळ पालटे. आणि हे जे ज्ञान रसायन त्याला दिल्याबरोबर त्याची सगळी क्रिया पालटली. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याचे फळ, काय आहे श्रीराम. काय भ्रमित अवस्था आहे, शंका आहे. या ग्रंथाचं नाव काय आहे? तुम्ही काय सांगितलंय? कुणाला सांगितलंय? आम्हाला कशाला हे सांगताय? आम्ही ऐकलं तर आमचा फायदा काय आहे? ग्रंथा नामदास बोध, गुरु शिष्याचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. श्रवणाचे फळ काय? समर्थ म्हणतात क्रिया पालटे तात्काळ. आता ज्ञान रसायन दिलंय, समर्थ म्हणतात जेने तत्काळ पालटे. शिष्याचं आचरण तत्काळ पालटलंय. आता या शिष्याला काय काय पुढे घडतंय, त्या ज्ञान रसायनाची प्रक्रिया काय आहे, त्याचा परिणाम काय, आणि सद्गुरूंनी हे का केलं, याचा विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.